नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश कुमार रूपलाल रहांगडाले, विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील घटक 9 हवा याविषयी माहिती बघणार आहोत। सांगा पाहू। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर काही चित्रे दिलेली आहेत, त्यात कोणती कृती होत आहे त्याचे निरीक्षण करा। खालील चित्रात कोणती कामे चालली आहेत तर पहिल्या चित्राचे निरीक्षण करूया आपण। या चित्रात एक व्यक्ती आपल्या सायकलच्या टायरमध्ये हवा भरत आहे। दुसऱ्या चित्रात एक मुलगी फुग्यात हवा भरत आहे आणि तिसऱ्या चित्रात एक व्यक्ती आपल्या कारमध्ये हवा भरत आहे। करून पहा। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला एक कृती करायची आहे। एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या। चित्रात दाखवल्याप्रमाणे या मोठ्या भांड्यात आपण पाणी घेऊया। एक रिकामे उघड भांडे घ्या। या चित्रात दाखवल्याप्रमाणे या मुलीच्या हातात आहे असे एक उघड भांडे घेऊया। भांडे उपडे करून पाण्याच्या पृष्ठभागावर तसेच उभे धरून पाण्यात खाली दाबा। कृतीत दाखवल्याप्रमाणे त्या उघड भांड्याला आपल्याला खाली दाबायचं आहे। आता भांडे तिरपे होऊ द्या। या चित्रात दाखवल्याप्रमाणे भांडे थोडे तिरपे करूया। आपल्याला काय आढळून येईल तर हवेचे बुडबुडे लगेच पाण्याच्या वर येऊ लागतात। हे बघा बुडबुडे। ही कृती तुम्ही घरी पण केलेली असेल। यावरून काय उलगडते? हवा ही पाण्यापेक्षा हलकी असते, म्हणून भांडे तिरपे झाले की हवेचे बुडबुडे पाण्यावर बाहेर येतात। यावरून काय समजते तर डोळ्यांना रिकाम्या दिसणाऱ्या भांड्यातही हवा होती। हे जे उघड भांडे आपण घेतलेले होते ते जरी रिकामे दिसत असले तरी त्याच्यात हवा होती। करून पहा। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक आपल्याला कृती करायची आहे। तुमच्या शाळेत बघा वर्तमानपत्र येत असतील, त्याची महिनाभराची रद्दी मिळवा किंवा इतर कुठल्या तरी टाकाऊ कागदांचे मोठे तुकडे घ्या। हे चित्रात दाखवल्याप्रमाणे वर्तमानपत्र घेतली असल्यास त्यांची पाने वेगळे करून घ्या। प्रत्येक पानाचे 4 सारखे भाग करा। हे कागद फरशीवर एक एक करून एकावर एक ठेवा। चढत ही चढत तयार होत असताना फरशी लगतच्या आणि वरच्या कागदांच्या थरांमध्ये काय फरक होत जातो त्याकडे लक्ष द्या। तुम्हाला असं आढळून येईल की वरच्या आणि खालच्या थरामधील फरक आहे। आता नेमका फरक कसा ते आपण बघूया। आपण कागद रचत जातो तसे खालचे कागद वरच्या कागदाखाली दाबले जातात। खालच्या कागदांचे एकमेकांपासूनचे अंतर कमी कमी होत जाते। त्या मानाने वर जे कागद असतात ते मोकळे ठेवलेले दिसतात। यावरून काय उलगडते? एखादा कागद जितका फरशीच्या जवळ तितकेच त्याच्या वर ठेवलेल्या कागदांची संख्या अधिक असते आणि म्हणून खालचे थर अधिक भार म्हणजे वजन पेलतात। त्या मानाने वरच्या कागदावर भार कमी असतो। वातावरण म्हणजे काय ते आपण बघूया। आपण ज्या ग्रहावर राहतो ते पृथ्वी आणि पृथ्वीच्या आजूबाजूला हवेचे आवरण आहे, त्यालाच वातावरण असे म्हणतात। बघूया आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिचा आकार एखाद्या चेंडूसारखा गोल आहे। या पृथ्वीच्या सभोवती हवा आहे। पृथ्वीपासून उंच गेल्यास जवळजवळ 50 किलोमीटर पर्यंत हवा आहे। पृथ्वीभोवतालच्या या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात। शब्दशः अर्थ बघितला, वात म्हणजे हवा आणि आवरण, हवेचे आवरण म्हणजे वातावरण। पृथ्वीपासून आपण जसजसे दूर जातो तसतसे वातावरणातील हवेचे थर विरळ होत जातात। म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेचे थर सर्वाधिक दाटीवाटीने असतात, तर वरचे थर एकमेकांपासून मोकळे असतात, म्हणजेच उंचावरची हवा विरळ असते। आता या पृथ्वीच्या पृष्ठभागालगत आपण हे बघूया। इथे हवेचे आवरण जे आहे ते अधिक दाट आहे आणि जसजसे वर गेलो तर ते मोकळे होत जाते। थर एकामेकापासून अंतरावर असतात। करून पहा। एक कृती करूया आपण। एक बसीसारखी खोलगट भांडे घ्या। हे बसीसारखे खोलगट भांडे, त्यामध्ये एक मेणबत्ती उभी करा। बशीत पाणी भरा। मेणबत्ती पेटवा।
आता मेणबत्तीवर एक काचेचा ग्लास या दाखवल्याप्रमाणे उपडा ठेवा. तुम्हाला काय आढळून येईल? थोड्याच वेळात मेणबत्ती विझते आणि पेल्याच्या आत पाण्याची पातळी वाढते. असे का होते? हवेतील एक घटक ज्वलनाला मदत करतो. तो जसजसा वापरला गेला तसतसे पाणी वर चढत गेले. हवेतला तो घटक संपला तेव्हा मेणबत्ती विझली आणि पाणीचे वर चढणे थांबले. तो घटक आहे ऑक्सिजन. जळण्यास मदत करणाऱ्या हवेतील या घटकाला ऑक्सिजन वायू म्हणतात. आता बघूया आपण. ह्या चित्र जो आहे हा एकूण हवेचा आहे. पृथ्वीचे वातावरण हवेचे बनलेले आहे. या चित्रातील वर्तुळ म्हणजे हवा. त्या वर्तुळाचे 5 समान भाग केले तर त्यापैकी एक भाग म्हणजे ऑक्सिजन. हवेत ऑक्सिजन शिवाय इतरही वायू असतात. हे वायू कोणते असतील तुम्हाला माहित आहे काय? सांगू शकाल काय? श्वसन व ज्वलनासाठी हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो. आपण श्वास घेतो, श्वासोच्छवास ही प्रक्रिया करतो तेव्हा आपल्या श्वसनासाठी आपण ऑक्सिजन वायू वापरतो. तसेच ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजन वायू हा मदत करीत असतो. श्वसन, ज्वलन याशिवाय तुम्हाला हवेचे इतर कोणते उपयोग माहीत आहेत? से कारखाने, वाहने व इतर कारणांनी होणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून धूर बाहेर पडतो. धूरही हवेत मिसळतो. सोडा वॉटरमधून बाहेर पडणारा वायू कार्बन डायऑक्साईड वायू असतो. हे तुम्हाला माहीत झाले आहे. हाच वायू थोड्या प्रमाणात हवेतही असतो. वनस्पती सूर्यप्रकाशात हवा व पाण्यापासून अन्न तयार करतात हे तुम्ही शिकला आहात. अन्न तयार करताना वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. आता बघा, हवेत सर्वात जास्त प्रमाण हा निळ्या रंगाने दाखवण्यात आलेला आहे नायट्रोजन वायू. आणि जवळपास 1/5 म्हणजे साधारण आपण इथे 5 भाग केले त्याच्यापैकी एक भाग हा ऑक्सिजन वायूनी आणि इतर वायू. याच्यात इतर वायू असते, धुळीकण असतात, पाण्याची वाफ असते. हे पिवळ्या रंगाने दाखवलेले आहे. बर्फ टाकून थंड झालेल्या पेल्यावर बाहेरून पाण्याचे कण जमा होतात. म्हणजे हवेत पाणीही वायुरूपात असते. पण हवेतील सर्वात मोठा भाग या सर्वांव्यतिरिक्त एकाच वायूचा असतो आणि तो वायू म्हणजे नायट्रोजन वायू. असे अनेक वायू हवेत असतात. हवा म्हणजे हे अनेक वायूंचे मिश्रण आहे. आता एका वर्तुळाच्या मदतीने हवा दर्शवली तर त्यातील वायूचे प्रमाण चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसेल. माहीत आहे का तुम्हाला? कारखाने, वाहने व इतर कारणांनी होणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून धूर बाहेर पडतो. धूरही हवेत मिसळतो. आपण काय शिकलो? तर हवा आपल्या सभोवताली असते. रिकाम्या दिसणाऱ्या जागांमध्ये हवा असते. पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे, त्याला वातावरण म्हणतात. पृथ्वीजवळील हवेचे थर दाटीवाटीने असतात तर वरचे थर विरळ असतात. हवा अनेक वायूंचे मिश्रण आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प हे हवेचे मुख्य वायू घटक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. परिसरातील लाकूड जाळू नये, कारण त्यामुळे आपली हवा दूषित होते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया.